सेक्शन 498 म्हणजे काय? पत्नीच्या छळाविरुद्धचा कायदा, त्यात अटक होते का? संपूर्ण माहिती आपण आज या माझ्या कायदेशीर चॅनलच्या व्हिडिओवर बघणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. आणि आपल्याला माझे हे कायदेशीर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. लाईक पण करा आणि शेअर देखील करा तुमच्या जवळच्या लोकांना, म्हणजे त्यांना ही कायदेशीर माहिती नक्की मिळत जाईल आणि त्यातनं ते नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टीचं नॉलेज घेतील. आपण आज भारतीय कायद्यातील अत्यंत महत्त्वाचा कलम 498A बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हे कलम नेमके काय आहे, कोणत्या परिस्थितीत लागू होतो, कोणावर कारवाई होऊ शकते आणि शिक्षा किती आहे, तसंच तक्रार कशी दाखल करायची याबद्दल सविस्तर माहिती संपूर्ण याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे. 498A म्हणजे नक्की काय? भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC मधील कलम 498A हे विवाहित महिलेला तिचा पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या त्रासाला किंवा छळाला तसंच क्रूरतेला आणि हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे, म्हणजे आलेले होते. सध्या नवीन फौजदारी कायदा भारतीय न्यायसंहिता 2023 BNS शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, लागू झाला असून IPC मधील 498A तरतुदी आता BNS कलम 85 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. क्रूरता म्हणजे काय आपण ते पाहूया. कायद्यानुसार छळ किंवा क्रूरता या प्रकारात मानली जाते. हुंड्यासाठी सतत मागणी करणे, तसंच पैसे किंवा रुपये द्या, दागिने द्या, तसंच तिच्या माहेरकडनं मालमत्ता आणण्यासाठी तिला दबाव टाकण्यात येतो. तसंच मारहाण केली जाते, मानसिक छळ पण होतो, अपमानित करणं, दरवेळेला प्रत्येक वेळेला तिचा अपमान करणं, आत्महत्येस तिला प्रवृत्त करण्याचे वर्तन देखील केले जात असते. हे सर्व क्रूरतामध्ये येत असतात गोष्टी. कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर 498A BNS भारतीय न्यायसंहिता कलम 85 अंतर्गत पती, सासू, सासरा, दीर, नणंद, इतर पतीचे नातेवाईक यांच्या विरुद्ध परिस्थितीनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे ज्यांनी तिला त्रास दिला आहे किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आहे त्या सर्वांच्या विरोधात केस त्यांच्यावर दाखल होऊ शकते. मात्र केवळ नातेवाईक असल्यामुळे गुन्हा दाखल होत नाही. छळामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे आवश्यक असतात. ते असतील तर नक्की त्यांना त्याच्या केसमध्ये नाव घेता येतं आणि त्यांना शिक्षा देखील होत असते. कोणत्या कायद्याखाली कारवाई होते? भारतीय न्यायसंहिता BNS कलम 85 म्हणजेच भारतीय न्यायसंहिता कलम 85 नुसार विवाहित स्त्रीवर पती किंवा नातेवाईकांकडून क्रूरता झाली असेल, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 म्हणजेच काय, हुंडा मागितल्यास किंवा घेतल्यास कारवाई होत असते. महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, तसंच भारतीय न्यायसंहिता कलम 80 हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये लागू होऊ शकते. तर तक्रार कुठे करायची असते? त्यासाठी हा त्रास जर होत असेल तर कुठे तक्रार करायची? महिला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकतात, तसंच महिला पोलीस स्टेशनमध्ये देखील करू शकतात आणि महिला हेल्पलाईन तसंच न्यायालय किंवा महिला आयोगांकडे तक्रारही करू शकतो. तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी केली जात असते. अटक लगेच होते का तक्रार केल्यावर? तर सर्वच प्रकरणांमध्ये लगेच अटक होत नाही. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये पोलिसांना प्रथम चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणून तक्रार दाखल झाली म्हणजेच त्वरित अटक होईलच असं नाही. शिक्षा किती असते म्हणजे काय होते शिक्षा मग? तर भारतीय न्यायसंहिता कलम 85 अंतर्गत 3 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो, तसंच दंड देखील होऊ शकतं किंवा दोन्ही शिक्षा देखील होऊ शकतात. पत्नीने कोणते पुरावे त्यात जपून ठेवावेत? व्हॉट्सअप मेसेज, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ तुमचे काय असतील ते, तसंच फोटो आणि साक्षीदार. हुंड्याच्या मागणीचे पुरावे, हे पुरावे न्यायालयात महत्त्वाचे ठरतात. तसंच खोटी 498A केस दाखल झाली असेल तर, म्हणजे पत्नीने जर खोटी केस केली असेल तर, जर एखाद्या व्यक्तीवर खोटी केस किंवा गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर तो जामीन घेऊ शकतो, म्हणजेच पती हा जामीन मागू शकतो, न्यायालयामध्ये बचाव करू शकतो. तसंच पुराव्यांच्या आधारे निर्दोष मुक्तता त्याला
मिळू शकते, म्हणजे सुटका होऊ शकते. परिस्थितीनुसार खोटी तक्रार करण्याविरुद्ध कायदेशीर कारवाईही करू शकतो. महत्त्वाची तुम्हाला माहिती म्हणजे टिप्स सांगणार आहे. 498A किंवा कलम 85 भारतीय न्यायसंहिता हा महिलांच्या संरक्षणासाठी असलेला महत्त्वाचा कायदा आहे. परंतु प्रत्येक प्रकरणातील वस्तुस्थिती, पुरावे आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणतीही तक्रार करण्यापूर्वी, बचाव करण्यापूर्वी अनुभवी वकिलांचा सल्ला नक्की घ्या. आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि चॅनलला लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.